आमचे स्टॉल आहेत, काही कॅनोपीज आम्ही लावलेले आहेत बाहेर आणि ओक खूप आहे. कारण एकेकाळी असं म्हटलं जायचं की वराड म्हणजे सोन्याची कराड. वराडाची चव, वराडाची मेजवानी, वराडाचं राहणीमान आणि वराडाच्या कौशल्याच्या वस्तू याचा परिपाक म्हणजे आमची वराडी जत्रा आहे. वराडी जत्रा हे नावाच यासाठी आहे की जत्रा आहे ही प्रत्येकाला आपुलकीची, आत्मीयतेची आणि 5ही दिवस उत्साह देऊन जाणारी आहे. 31 जानेवारीला सुरुवात झाली जी आमची जत्रा आहे ती 4 तारखेला संपणार आहे आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचा देखील उहापोह आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजबानी देखील या वराडी जत्रेत आहे. लहानग्यांपासून तर मोठ्यापर्यंत वराडी जत्रेसाठी लोक सज्ज आहेत, येत आहेत, मोजमस्ती करतायत आणि गाणे गप्पी गोष्टा करत ही जत्रा आता या जत्रेला रंगत येत आहे. पुढील 4 दिवसात आता आमचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत. काल आमचे किशोर बडी येऊन गेले, ते हास्य त्यांचा .com म्हणून कार्यक्रम होता. आज सूर नवा ध्यास नवा नावाचा एक कार्यक्रम आहे, त्यात शुभम सातपुते येत आहेत. उद्या गरजा महाराष्ट्र आहे, ते साताऱ्याची टीम येत आहे. नंतर पैठणीचा खेळ दीपक तळाखेंसोबत आमच्या महिला खेळणार आहेत आणि त्यांना पैठकी मिळणार आहे. म्हणजे सांस्कृतिक जो वारसा महाराष्ट्राचा आहे त्या वारशाला खऱ्या अर्थानं आकार देण्याचं काम या राजराजेश्वर नगरीत करण्याचा प्रयत्न उमेद अभियानाच्या माध्यमातून होतोय. रोजगाराच्या संधीमध्ये काल पहिला दिवस होता, जवळपास 4 लाखापर्यंत आगेकूच आमच्या सगळ्या महिलांनी केली आणि आमचा प्रयत्न आहे की 40 लाखाच्या वर या पुढच्या 4 तारखेपर्यंत आमच्या महिला नक्की जातील. शाश्वत विकास व्हावा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट व्हावं, महिला सक्षमीकरणासाठी महिला पुढे याव्यात या विचारसरणीतून, उदात्त हेतूने आमची वराडी जत्रा रंगत आहे. नागरिकांना हेच आवाहन करणार आहे की वराडाच्या वस्तू आहेत किंवा वराडाची चव आहे ती चाखण्यासाठी आमच्या जत्रेला भेट द्या. संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमात या, दुपारी आमच्या महिलांनी केलेल्या कला कौशल्याच्या ज्या वस्तू आहेत त्या पहा, खरेदी करा आणि शाश्वत विकासाकडे उमेद अभियानाच्या ज्या महिला काम करतायत त्यांना प्रोत्साहन द्या. मी DMIBCD आहे. यामध्ये आम्हाला समित्या दिल्या आहेत, त्या समितीचे कोऑर्डिनेटर माझ्याकडे आहे. ते ज्यांनी खेळ घेतले आम्ही विविध सगळ्या महिलांचे इथे जे ICRP वगैरे राहतात त्यांना 5 प्रकारचे आम्ही गेम घेत आहोत त्यांचा उत्साह वाढण्यासाठी. आम्ही बॅडमिंटन सुद्धा घेतलेली आहे. बॅडमिंटन त्याच्यानंतर आम्ही संगीत खुर्ची घेत आहोत आणि लिंबू चमचा. त्याच्यानंतर आम्ही पाककला घेतली आहे. पाककलेत अतिशय उत्तम प्रकारे पाककला झालेली आहे. पालकमंत्री आणि आमदार महोदय सरांनी सुद्धा याचे खूप अप्रतिमरित्या त्यांना प्रोत्साहन दिलेले आहे आणि चांगल्या रीतीने आमचा हा 31 ते 4 तारखेपर्यंतचा प्रोग्राम आहे. हा जत्रा वराडी जत्रा म्हणून आम्ही याला नाव ठेवलं आहे. हे मेने सरस आहे. प्रत्येक स्टेट म्हणून आपण अकोला जिल्ह्यामध्ये हे राबवत आहोत. नागरिकांचं आव्हान एवढंच आहे, संध्याकाळचे जे प्रोग्राम आहे त्या माध्यमातून आपण प्रसार करत आहोत आणि नागरिकांना आव्हान आहे की इथे खूप साऱ्या पद्धती म्हणजे घरगुती पद्धतीने जे महिलांनी स्वतःच्या हाताने बनवलेली चव आहे, जे रासायनिक पद्धतीने नाहीये, म्हणजे स्वतःच्या प्रोडक्ट आहे बनवलेले, ब्रँडिंग पॅकेजिंग, सगळ्या कुरड्या पापड, याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप साऱ्या व्हेरायटीज आहे. जेवणाचे स्टॉल आहे आणि जे घरगुती वस्तू आहे ते पण तुम्हाला इथे. नमस्कार, मी वैशाली राजेंद्र देशमुख. आमचा गाडेगाव सहयोग सहायता समूह आहे. पाथर्डी आमचा क्लस्टर आहे आणि अकोल्याला जी जत्रा भरवली आहे महिलांसाठी उमेदच्या माध्यमातून खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. कालचा पण सर्वात चांगला प्रतिसाद होता. आज पण सर्व महिला येत आहेत. उमेदनी या अभियानाने छोट्या रोजगाराला खूप मोठी संधी दिलेली आहे. त्याच्यामुळे आमचे गटाची जी आहे उमेद मार्टला पण आम्ही अटॅच झालो आहे. आमचे लोणचे आता उमेद मार्टवरून पण विकल्या जाणार आहेत आणि आमच्या गटाचे उत्पादन सांगण्याचं चिया सीड आहे, मोरिंगा चटणी आहे, मोरिंगा पावडर आहे, शेंगदाणा चटणी आहे आणि हे युनिक आहे, हे कोणाकडे नाही आहे. आमच्याकडे कारल्याची चटणी आहे. आपण कारली चटणी कधी सर्व नागरिकांनी इथे यावं, उत्साहाने सगळ्यांनी भेट द्यावी आणि महिलाच्या म्हणजे छोट्या रोजगाराची संधी शोधत आहे त्यांना ती संधी द्यावी आणि त्याच्या इतके उत्कृष्ट उत्पादने आहेत. जेव्हा ते येतील इथे परिचय घेतील आणि जेव्हा त्यांना चव कळेल की असेल वराडी चव काय आहे ती या उमेद मार्टला आपल्या अकोलाला जत्रेमध्ये येऊन कळेल. संगीता सुधीर देशमुख, राहणार भांबेरी, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला. माझ्या बचत गटाचे नाव वृंदावन महिला बचत गट आहे. मी इथे वराडी जत्रेमध्ये सहभाग घेतलेला आहे. माझ्या उद्योगाला मी सुरुवात केली. माझ्या उद्योगाला मी 5,000 पासून सुरुवात केली होती. आता मला खूप चांगलं प्रोत्साहन, मी उमेदमध्ये आल्यापासून मला खूप चांगलं प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे आज मी
आज माझ्या महिन्याचा टर्नओव्हर 40,000 गेलेला आहे. मी म्हणजे असे वेगवेगळे प्रोडक्ट तयार केलेले आहे. मी आज ही साधी आवळा कॅन्डी आहे. या आवळा कॅन्डी मध्ये मी एक वेगळा लुक दिलेला आहे. याच्यामध्ये मी बीटचं हे केलेलं फ्लेवर, बीट आणि थोडंसं वेगळं हे केलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना हे आवडत आहे. एक साधी पण आवळा कॅन्डी आहे. अशा 2-3 फ्लेवर मध्ये मी आवळा कॅन्डी बनवते. विविध प्रकारचे लोणचे पण बनवते मी. लिंबू लोणचे आहे, आवळा लोणचे आहे, मिरची लोणचे आहे, बेल मुरब्बा आहे. बाकी उमेद मध्ये आल्यापासून आम्हाला खूप चांगला भरारी मिळालेली आहे. अशाच वेगवेगळ्या वराडी जत्रेचा प्रतिसाद पण खूप चांगला आहे. अशाच वेगवेगळ्या मिळतच आहे आम्हाला. सगळं 100% प्रोत्साहन आहेच, पण असंही पुढे आम्हाला जाऊन काही ना काही मिळा. आज मी खूप पुढे बरेच पुरस्कारही मिळालेला आहे मला. राज्यस्तरीय आहे,